धन्यवाद डीजे। दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण बोलतोय। मनोहर उल्वेकर गोलंदाजी मार्क वरती येत असताना तर स्ट्राईकला राजेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडला भूषण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पंचांचं सिग्नल होतंय, सामन्याला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। जो संघ विजयी होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल। महत्वाचा सामना बॅकफुटला जात असताना चांगला स्ट्रोक कंप्लीट केला, पॉइंटच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक धाव येते आणि एका धावेनिशी मात्र श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक धावाही फलकावरती। महत्वपूर्ण सामना, एका बाजूला भाईंदरपाडा मास्टर तर दुसऱ्या बाजूला भांडूप मास्टर, या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती मनोहर सज्ज झालाय। इनफिल्डच्या वरनं खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न केला। कव्हर पॉइंटला कोणी क्षेत्ररक्षक नाही, लॉंग चेस करावं लागतंय, मात्र चेंडू थांबणार नाही। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार। पहिला प्यार ग कावी सरेली सग पार ग केला स्वर्ग, पहिला प्यार ग कावी सरेली सग। खूप चांगला फटका पाहायला मिळाला। पॉइंटच्या वरनं कव्हरच्या क्षेत्रात चेंडू वळवला गेला आणि तिथे चौकार अर्जित केलाय। धाव संख्या 5 धावा, 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय। भूषणच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय। स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सलामी वीर मरण, आणि सलामी वीर असताना चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय। गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज। यावेळेस अनपेक्षित बाउन्स होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि धक्का बसतोय पहिला। भूषणच्या खेळीचा अंत होतोय आणि समाप्ती होतोय पहिल्या विकेटची गडी बाद। आहे नवीन फलंदाज जयवंत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। क्रमांक 3 वरती येत असताना आपण पाहतोय मनोहर उल्वेकरचा कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली। चौकार आल्यानंतर बदल आणला गेला आणि खास करून गुड लेंथ वरनं हा चेंडू उचली घेणारा पाहायला मिळतोय आणि त्यावरती कटचा फटका फसला गेलाय। धाव संख्या 5 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती मनोहर उल्वेकर सज्ज झालेत। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केलं गेलं होतं कैलास केनीच्या माध्यमातून, मात्र चेंडू आणि फळीचा कुठेही स्पर्श झाला नाही, हे पंचांच्या निदर्शनात आले आणि तिथे डॉट बॉल येतोय। 2 पंच, एका बाजूला राजेश ओगे आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील पंचांची भूमिका अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होते। 5 धावा ह्या आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत। ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे सहजरित्या कंप्लीट केली जाईल। 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले। एका बाजूला राजेश भोईर एका धावसंख्येवरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला जयवंत भोईर 2 धावांवरती खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवले आतापर्यंत 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत। चेंडू फेकून झालेत 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 7 धावा
या फलकावरती संत आणि सावध अशी सुरुवात, एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारी लावण्याच्या प्रयत्नात आहेत जयवंत भोईर आणि राजेश भोईर. ऑन साईडला पिच ड्राईव्ह केलं होतं, तिथे आपण पाहिलं तर संतोष ठोंबरे चेंडूला गॅदल करतोय, फेकी करतोय. तद्वर मात्र 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन बोर्ड. भाईंदरपाडा मास्टर. ऐकूया डीजे ला. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्क वरती अगदी बाला पाटील स्वतः आलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू येतोय लॉंग ऑनला. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी जयवंत भोईर वळालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव ही इथे कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 13 धावा. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संतोष ठोंबरे वेगाने आलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव ही इथे कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 15 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 15 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. खोलवर चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. हलक्याच्या हाताने निलेशला बीट करत पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. दिलीप पाटील चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील. तद्वर मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा ना करता करता 3 धावा आणि आता मात्र 4थ्या धावेचा प्रयत्नात आपण पाहतोय. 4 धावा इथे सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू. राजेशच्या बॅटमधून ह्या 4 धावा आलेत. काय जबरदस्त रणजित आपण पाहतोय. राजेश भोईर ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. जमिनी लगत चेंडू चाललाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक निलेश येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांमध्ये 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि खास करून आपण पाहिलं तर तालमेल पाहायला मिळाला या 2 फलंदाजांमध्ये आणि धाव फलकावरती 21 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. गोलंदाजी मार्क वरती हरेश मात्रे सज्ज झालेत. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय.
धावफलकावरती एकंदरीत 21 धावा. क्रमांक 3चं षटक हरेश गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पटका चांगला आहे. तिथे निलेश पाटील आहेत, झेल खाली येत आहेत. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात जाऊन हा झेल पकडला गेला आणि फलंदाज जयवंत भोईर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धक्का क्रमांक 2 गडी बाद. भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेत एकंदरीत आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले 4 बॉलचा सामना आतापर्यंत खेळ झालेला आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता. चेंडू हवेत आहे आणि संतोष टोंबरे झेल खाली येतोय. गडी बाद. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 24 धावा. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. जमिनी लगत चेंडू चाललाय. एकदा वेते दुसऱ्या धावेसाठी पलटले 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 26 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांमध्ये 26 धावा. 12 बॉलचा खेळ उर्वरित बाकी. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. डीजे
षटकाच्या हातामध्ये निघून जातोय. दिलीप पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 50+ हा गोलंदाज. 26 धावा या फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. ओलवर चेंडू अगदी आपण पाहिलं तर जवळपास एसट्यांना पुंकर घालत हा चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेने निघून जातोय. कैलास केनी एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये थोडीशी चुकी करतोय आणि तिथे एक धाव अर्जित केलाय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा. इथून मोठे फटके यायला हवेत. जयेश भोईर मध्ये ॲबिलिटी आहे. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना काही जबरदस्त फटका, धमाका, बिग ब्लास्ट. 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. 33 धावा फलकावरती. जयेश भोईरच्या बॅट मधनं हा धमाका पाहायला मिळतोय. 6 धावेसहित 33 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल बाद होण्याची दाट शक्यता होती. एसटी रक्षक कैलास केनी पुन्हा एकदा चुकी करतोय. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे एक धाव येते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 34 वरती जाऊन पोहोचते गेलाय. 4 बॉलचा सामना आतापर्यंत संपन्न झाला. या षटकामध्ये दिलीप पाटीलच्या 4 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर झेलबादची संधी आणि गडी बाद. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धर्मेंद्र. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. ऑन साइडला चेंडूला अगदी आपण पाहिलं तर जमिनी लगत खेळल्या गेले लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना इथे डेंजर झोन मध्ये सापडला जाऊ शकतोय. यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज धर्मेंद्र रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्क वरती नंदू मात्रे सज्ज झालेत.
6 बॉलमध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आता प्रयत्न असेल आणि दुसऱ्या बाजूला 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत अशी आशंका आता मात्र प्रत्येकाला असणार आहे. अक्रॉस द लाईन जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. धावफलकावरती धावा स्थिरावल्या गेल्या. 36 वरती 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मोह इथे आवरता येत नाही. हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता अगदी आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय. इथे लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला मात्र अवांतर धावेत वाढ इथे होत असताना आणि अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 37 धावा. नंदू सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला जमिनी लगत चेंडू चाललाय. एक धावे ते जस्ट पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 38 धावा 38. ज्या पद्धतीने राजेश भोईर आणि जयवंत भोईर फलंदाजी करत होते सिंगलला डबलमध्ये डबलला 3 धावांमध्ये ज्यावेळेस परावर्तित ते करत होते त्यावेळेस एक धावसंख्या अप्रतिम रित्या वाढण्याच्या प्रयत्नात होती. जवळपास 21 ते 22 धावा 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या होत्या. कुठेतरी धावांवरती अंकुश लावले गेले. जवळपास 50च्या जवळपास जाणारा आकडा 40च्या आतमध्ये राहतोय की काय अशी शंका आता मात्र प्रस्थापित झाले. नंदू सज्ज झालाय. स्ट्राईकला जयेश. फुलटॉस चेंडू त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बॉल चाललाय ओव्हर द फिल्डर हेड. 4 धावांकरिता चौकार. धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. बॅटची कडा घेत असताना इथे आपण पाहिलं तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्नात आहे जयेश. डॉट बॉल येतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नंदू सज्ज होतोय. ऑन साइड ला क्रॉस द लाईन चेंडूला खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे आपण पाहिलं तर बाला थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा इथे सहजरित्या तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता तिसरी धाव इथे कंप्लीट होते. आता चौथ्या धावेचाही प्रयत्न होईल आणि 4 धावा इथे कंप्लीट होत असताना कचाल क्षेत्ररक्षण आणि त्याची साथ पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाजाने उचलली गेली. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 46 धावा. आता शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. चांगली फलंदाजी एका बाजूला जयेशच्या बॅटमधनं 1 षटकार 2 चौकार आणि खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्याची बहरली गेली. 19 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. स्ट्राईकला जयेश शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असतील. 46 धावा फलकावरती. एखादा मोठा फटका आला तर 50च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळेल. प्रयत्नात असतील निश्चितच. ऑप्शनच्या बाहेर दबाव वाढला गेलाय. नंदू मात्रे सारख्या गोलंदाजावरती अवांतर धावेत भर होते. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचली गेलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी ते सज्ज झालाय. पॅडवरती चेंडू आदळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव जोडली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 48 धावा आणि विजयाकरिता 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने 49 धावांचा पाठलाग ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव करूयात. शिरगाव गावचा एक गोड आवाज घनश्याम भोईर तुमच्या समवेत जॉईंट होतील. थँक्यू.
रॉयल ग्रुप स्टँड सध्या आपण बघतोय आणि त्यामधून सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी जे रॉयल माणसं सध्या आहेत आणि तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यामुळे त्यावरती सुद्धा कॅमेरा जाईल. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजेश भोईर, आगरीगोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार. 49 धावेचा पाठलाग आहे. भांडूप संघ 2 बॅटर एका साईडला जर विचार केला तर बाळा नॉन स्ट्राईक एंड वरती संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच चेंडू, चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. इथून फलंदाज चेंडूवरती धावून गेले होते असं वाटलं होतं एका क्षणाला, पण सध्या तरी राजेश भोईर यांचा जर विचार केला तर एक चतुर अशी गोलंदाजी आहे आणि तीच सध्या पाहायला भेटते. इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा शॉट सिडी मिड ऑफला. एक धाव येईल इथे. जयवंत या चेंडूवरती येतील, या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. एक धाव फलकावरती लागले गेल्यात. भांडूप मास्टर संघ जर विचार केला तर एक चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना तिथून आचोळे संघाला पराभूताच्या छायेमध्ये जावं लागलं. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना ही खासियत आहे या गोलंदाजाची. सध्या आपण बघितलं राजेश भोईर यांची ही खासियत आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील. कान मंत्र दिला जातोय. सरळ बॅटने खेळला इंटू द गॅप. चेंडू थांबेल का? नाही थांबणार. चेंडू जाईल सरळ सीमारेखा पार. मिड विकेट पट्ट्या बाहेर. चौकार. चौकार येतो आणि चौकाराने धावा फलकावरती लागले गेल्यात 5. पुन्हा एकदा सज्ज होतील. या षटकातील चेंडू हाताळला तो म्हणजे 5वा राजेश भोईर सध्या सज्ज. यावेळी मोठा फटका. चेंडू जाईल सरळ सरळ सीमारेखा पार. डीप षटकार. धन्यवाद धन्यवाद. डीजे सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे होते, मात्र तिथून कानमंत्र. आणि सध्या तरी जर बघितलं गेलं तर संतोषच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी आणि इथून यश येते शेवटच्या चेंडूवरती राजेश भोईरच्या गोलंदाजीवरती आणि इथून गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय भांडूप मास्टर संघाला. धाव संख्याचा जर विचार केला तर 11 वरती असताना. काय तांबड लोक म्हणतात काय तांबड वाडीतल्या तांबोट्यावरच तांबोड तांबड वाडीतल्या तांबोट्यावरच तांबोट तांबड. तुझं तांबड माझं तांबड लोक म्हणतात काय तांबड लोक म्हणतात काय तांबड वाडीतल्या तांबोट्यावरच तांबोड तांबड वाडीतल्या तांबोट्यावरच तांबोट तांबड. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागले गेल्यात त्यामध्ये 11 धावा. 49 धावेचा पाठलाग आहे. इथून 24 चेंडू. आता मात्र विजयासाठी अजूनही 38 धावेची आवश्यकता.
24 चेंडू 38 धावा. मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूमध्ये आहे आणि ते मोठे फटके येतील का? इथून भांडूप मास्टर संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. नवीन जर्सी लॉन्च केले. आज फोटो सेशन ही झालंय का? आज तो वेगळ्या पद्धतीने आज जर विचार केला तर भांडूप संघाची आज स्ट्रॅटर्जी पाहायला भेटले. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला भेटलाय. हा शेवट कशा प्रकारे केला जाईल भांडूप मास्टर संघाकडनं तो नक्कीच पाहायला भेटेल या मैदानावरती. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण सध्या बघतोय विशाल आहे. विशाल गोलंदाजी मार्क वरती. बाळा आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. सरळ बॅटने केलेला आहे. बॅक टू बॉलर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. या चेंडूवरती एक धाव बोलून काढले आणि एकच धाव येते या चेंडूवरती. इथून कुठल्या प्रकारची धावचीत कुठलीच जर विचार केला धावचीत बाद होण्याची शक्यता नाही, कारण सिंगल वरती भर दिली जाते. नॉन स्ट्राईक एंडवरनं बाळाने वेट असा कॉल दिला गेला, कारण कुठल्या प्रकारची जोखीम उचलून घेण्याचं काम केलं जात नाही, कारण इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दिलीप आहेत नवीन बॅटर. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय मिस टाइम स्ट्रोक. सिली मिड ऑफ विकेट क्षेत्रामध्ये फेकी केली जाते पण एकच धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या होती ती 13 धावा. एक गडी बाद. आतापर्यंत जर विचार केला 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 49 धावेचा पाठलाग आहे. इथून क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल. यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चिप शॉट होता हा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. सध्या कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्टार्टर जी असेल मला वाटतं या दोन्ही बॅटरमध्ये सध्या सिंगल वरती भर दिली जाते. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप पॉइंटला. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे पण पाठलाग होईपर्यंत चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेखा पार चौकार. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आणि इथून दिलीपच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. म्हणजे स्कूप शॉट येतात दिलीपच्या बॅटमधून. आपण वारंवार स्कूपची शॉट बघितले गेलेत पण इथून बॅकफुटला जाऊन कट केला गेला आणि पॉइंटला चेंडूला रेषे पार जात असताना आपण बघितलं गेलं चेंडूला. विशालवरती इथून हल्ला चढवला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 18. पुन्हा एकदा विशाल सज्ज. या षटकातील स्कूप करण्याचा प्रयत्न पण इथून फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. इथून अटॅक केला जाईल की या चेंडूवरती गोलंदाज हावी होईल पाहायचा आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न. टॅप केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहे अजूनही पण एकच धाव येतील. तरी 2 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 19 धावा. आता इथून येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि 18 चेंडू विजय धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 30. इथून सरासरी 10च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये या 30 धावा केल्या जातील का?
महेंद्र मास्टर संघाकडनं तोपर्यंत आपण सध्या बघतोय रॉयल ग्रुप स्टँड मध्ये जे रॉयल माणसं बसलेली आहेत त्यांच्यावरती सध्या आपण बघतोय डीबीएनच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाते. सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर पंकज पाटील असतील, त्यानंतर ओमकार सध्या आपण बघतोय पंकज असतील, त्यानंतर बरेचसे असे रॉयल स्टँड्स मध्ये बसलेली रॉयल माणसं सध्या आपण बघतोय थम्सअप पित असताना, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि सध्या रॉयल ग्रुपचा जो मेन कॅप्टन आहे सध्या स्केल पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे मेन संघनायक, एक खंबीरपणे उभा असणारा रॉयल ग्रुपचा मेन संघनायक स्क्रीनवरती आपण बघू शकतात. पण ह्या ग्रुपचं खूप मोठं नाव आहे. वसई, विरार, आपण जिकडे जाणार तिथे या ग्रुपचं नाव आहे. दादा प्रकाश या ग्रुपमधून बिलॉंग करतात. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 18 चेंडू 30 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. 10च्या सरासरीने फलंदाजी केली जाईल का? बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण इथे काय पंचांची कुठलीही रिॲक्शन नाही, कारण चांगला चेंडू आहे. एक जबरदस्त चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय गोलंदाज भूषण आहेत. इथून डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटला, काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षण घेतो, चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी खूप चांगली होते आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं, अशा प्रकारचं कलेक्शन करणं गरजेचं आहे. सध्या पोष माता स्पोर्ट्स भाईंदरपाडा या संघाला सध्या आपण बघतोय एक धाव खर्च होते, धावसंख्या होती ती म्हणजे 20. आता 29 धावेची आवश्यकता, चेंडू असतील ते म्हणजे 16. बाला पाटील सफल झाले होते आणि सफल झाल्यानंतर चेंडूला फेकून दिले सरळ डीप मिड विकेटला. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. षटकाराने इथून धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा. भांडूप मास्टर संघ सध्या आपण बघतोय एक चांगल्या स्थितीमध्ये येत असताना, कारण षटकार येतोय, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलही केला जातोय, पण इथून भूषणवरती अटॅक केला जातोय. त्यावेळी डिफेन्सिव्ह पुश करण्याचा प्रयत्न, कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळला जात नाही, कारण एक षटकार आल्यानंतर थोडासा मास्टर माइंड गेम आहे. मास्टर तर आहेत, पण इथून मास्टर माइंड गेम खेळत असताना बाळा यांना आपण सध्या बघतोय आणि तिथून एक धाव अंकित केली जाते. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 27 धावा. इथून 49 धावेचा पाठलाग आहे, पण सध्या तरी या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि सरप्राईज. इथून दिलीप सुद्धा सरप्राईज झाले की चेंडू गेला कुठे. फटका तर खेळला पण चेंडू गेला कुठे, तर चेंडू तुमच्या बॅटच्या खालून जिथून बाउन्स घेतला नाही, चेंडू खाली राहिला आणि त्यामुळे डॉट बॉल सध्या येत असताना आपण बघतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा डॉट बॉलचं चित्र. इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धावा. आता 12 चेंडू विजयासाठी, अजूनही 22 धावेची आवश्यकता. डीजे धन्यवाद डीजे. चला थोडस स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. विजय नवीन गोलंदाज सध्या आपण बघतोय
पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्याच्या समोर बाला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काटोकी टक्कर बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. आता कोण कोणावरती भारी होणार नक्कीच आपण सध्या या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. 12 चेंडू विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. तिथून बालाच्या बॅटमधून एक षटकारही आलेला आहे. मग इथून बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला सर्व खेळाडू डीप वरती आहेत. रिव्हर्स स्वीप केला गेलाय. चेंडू थांबेल का? पण तिथून प्रयत्न तर सुरू आहे. क्षेत्ररक्षकाने इथून चेंडू अडवलाय पण चेंडू तिथून सीमारेखा पार जात असताना आपण सध्या बघतोय. चेंडू नाही थांबला. चेंडू जातोय चौकार. इथून चेंडूचा जर टप्पा बघितला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर तिथून स्विच हिट केला आणि चेंडूला सरळ डीप थर्ड मॅन च्या दिशेने चौकाराच्या दिशेने जात असताना आपण ते प्रयत्न केला होता. खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणाला चेंडूला नाही थांबवू शकले आणि चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस करत सीमारेखा पार जात असताना 4 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाईल. संघ पोहोचला 31 वरती. पाठलाग आहे 49 धावेचा. नक्कीच बाला पाटील याचं कौतुक करावं लागेल. सध्या स्ट्रॅटर्जी आखले मास्टर माइंड गेम सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. इथून झेल पकडला जातोय. गरज होती का अशा फटक्याची? पण नक्कीच येणारा काल येणारा वेळ नक्कीच दर्शवली जाईल की कुठून आपण या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. पण सध्या डगआउटचा रस्ता बाळा पाटीलांना दाखवला गेलाय. तो म्हणजे गोलंदाज विजयच्या मार्फत जातोय आपण डीजे कडे आणि एक तो एक सुमधुर संगीत. Manish. इथून बॅटल मी म्हटलं होतं बॅटल रंगणार. पहिल्या चेंडूवरती चौकार पण तिथून निलेश याने थोडीशी लालच दिली गेली. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण जर क्षेत्ररक्षक बघितला तर विशाल होते आणि विशाल तिथे चुकी करत नाही. फ्लाइट एट इथून नो बॉलचा इशाराही आलाय पंचाकडनं. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक इथून राजेश पाटील या चेंडूवरती येतील. राजेश भोईर या चेंडूला उचलतील. तोपर्यंत 2 लागल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? फेकी झालंय आणि त्यामुळे इथून नो बॉल म्हणजे 2+1 अशा 3 धावा इथून मोजल्या जातील आणि तिथून या 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 34 वरती. आतापर्यंत जर बघितलं तर 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगलं जाईल. थोडासा फ्लाइटी डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथून आपल्या हातातून ॲक्युरेसी नाही झाली आणि त्यामुळे नो बॉल घोषित करण्यात येतोय पंचाकडनं. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलची संधी 1 2 3 करत चेंडू मात्र सुटला जातोय. फेकी केली जाते पण 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 36 धावेवरती. 9 चेंडू 13 धावेची आवश्यकता. कॅल्क्युलेट इथून क्रिकेट खेळावं लागेल मांडूप मास्टर संघाला आणि इथून जर विचार केला तर बांदरपाडा मास्टर संघाला डॉट बॉल करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वारंवार इथून जर बघितलं तर कानमंत्र दिले जातात. गोलंदाजाला कानमंत्र दिला जातो. इथून नॉन स्ट्राईक एंडवरनं बॅटरला दिला जातोय. बॅटल आहे रंगलंय. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळही पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा जागा बनवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग सुरू आहे सध्या. 2 तर झाल्यात आणि इथून 2च धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 38 वरती. 8 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलली जाते
आता इथून डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट आपण सध्या बघतोय. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. तिथून डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण सध्या बघतोय. 8 चेंडू विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. फ्लाइट एट होता. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो ऑन साइडला, काउ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं आहे, पण तिथून कलेक्शन केलं गेलंय. विजय जीवाची आकांक्षा केली जाते, कारण इथून धावा रोखणं गरजेचं आहे आणि सध्या तरी एक धाव पलकावरती लागली जाते. 7 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी, पाहायचा आहे. साथ द्यायची असेल तर मग कुठला खेळाडू कुठल्या संघासाठी साथ देईल हेही दिसलं जाईल. पुन्हा एकदा सज्ज होतील. सध्या नजरा असतील दिलीप वरती, नजरा असतील. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत सीमारेखा पार चौकार जात असताना बघतोय. सीमारेखा पार. धन्यवाद डीजे. आता इथून 6 चेंडू 6 धावेची आवश्यकता आहे, कारण सध्या फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 43 धावा. आता 6 चेंडू 6 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज भांदरपाडा मास्टर संघ, चला प्लीज थोडं सहकार्य करा. पहिल्या षटकाचा जर विचार केला सेकंड इनिंग मध्ये तर राजेश आले होते. राजेशने 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विशाल आले, विशालने 8 धावा. भूषण आले, भूषणने 8 धावा खर्च केल्या. इथून विजयला आणण्यात आलं, पण इथून विजयला थोडासा महाग ठरत असताना आपण बघितलं गेलंय. 16 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यशही आलंय. पण इथून 6 चेंडू 6 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण आलेत नवीन गोलंदाज. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. आणि या मैदानाचा इतिहास आहे. मी जेव्हा पहिली मॅच म्हणजे खारीगाव मास्टर वर्सेस बिलालपाडा मास्टर, 6 चेंडू मध्ये 8 धावेची आवश्यकता होती. या मैदानाने बघितलेत धावा. 6 चेंडू 7 धावा नाही झालेल्या मिळत, 6 चेंडू 6 धावा नाही झालेल्या मिळत. आज तोच रंगणार का, तो तसा प्रकारचा खेळ पाहायला भेटेल का. इथून सध्या बघतोय गोलंदाज मार्कवरती गोलंदाज प्रवीण आहे. आपल्या संघाला विन करेल का पाहायचं आहे. हा तर लॉलीपॉप होता, हा लॉलीपॉप होता. पंचांनी दर्शवलंय वाईट बॉल. लॉलीपॉप चेंडू होता सध्या आपण बघतोय, पण वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 44. यावेळी यष्टी रक्षकाने चुकी केली. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहायचा आहे. डीपवरती क्षेत्ररक्षक जातो, चेंडूला उचलतो, फेकी करेपर्यंत 2 धावा येत आहेत. इथून पडल्यानंतर बॅटला स्पर्श झाला होता. यष्टीरक्षकाला हा चेंडू नाही पकडता आला आणि त्यामुळे इथून या चेंडूवरती 2 धावा येतात. सध्या तरी जर आपण बघितलं तर 2 सामने रंगलेत. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सामना तोही चुरशा सुरू आहे. यावेळी जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून जर बघितलं तर 2 धावा तर पळून काढल्यात आणि या 2 धावेने भांडूप मास्टर संघ पोचलाय. तो म्हणजे 48 धावेवरती. 1 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. चेंडूचा खेळ जर बघितला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगला फटका आहे डीप कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार आणि इथून भांडूप मास्टर संघ दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा विजयी होतोय. चला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मोगरपाडा मास्टर संघ खेळाडू म्हणजे कर्णधार आहेत त्यांनी यायचं आहे. आपण टॉस केला जाईल लगेच, कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विराटचा संघ एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन
आणि सध्या तरी आजच्या दिवसातील हे दोन संघ पुढे येत असताना आपल्याला पाहायला भेटेल कुठला संघ उद्याच्या दिवसामध्ये दाखल होईल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला भेटेल. चला विनंती असेल मगरपाडा संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे आणि